सांगितला असेल तर त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आज 3 जानेवारी त्यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. 1831 साली सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. त्या काळी म्हणजे मुलींचे शिक्षण पाक मानले जाई. 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांना माहित होते की जर समाजाला बदल आणायचे असेल तर स्त्रीला शिक्षित करणे आवश्यक आहे. सावित्रीबाईंची शिक्षणाची जिद्द एवढी मोठी होती की पतीकडून धडे गिरवत त्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या जेव्हा शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर दगड शेण फेकायचे, पण सावित्रीबाई काही डगमगल्या नाही. त्यासोबत एक जास्तीची साडी घेऊन जायच्या आणि शाळेत बदलून पुन्हा उत्साहाने शिकवायच्या. आज मी इयत्ता 3रीत शिकत आहे. तुमच्या समोर मी आत्मविश्वासाने उभी आहे ते केवळ सावित्रीबाईंच्या त्या बलिदानामुळे. अन्यायाच्या अंधारात तिने ज्योत पेटवली जिने ती सावित्री होती. अन्यायाच्या अंधारात तीच आमची दिव्य ज्योती. अशा या महान माऊलीला माझे कोटी कोटी प्रणाम देणे. सर्वांना माझे नमस्कार. मी सावित्री बोलते. तुमच्यातील बरेच लोक मला ओळखतात. माझे नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले. माझे जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथे झाला. संपूर्ण भारतभर माझे जन्म बालिका दिन म्हणून साजरा केले जाते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव निकिता. आज मी तुम्हाला सावित्रीबाई बद्दल माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. संघर्षातून फुललेले काव्य फुले सावित्रीबाईंचे सामाजिक कार्य आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सावित्रीबाई फुले हे नाव घेताच डोळ्यासमोर उभी राहते. ती एक तेजस्वी मूर्ती जिने शतकांची गुलामगिरी मोडीत काढली. सावित्रीबाई केवळ शिक्षिका नव्हत्या तर त्या प्रगल्भ कवयित्री आणि थोर समाजसुधारक होत्या. त्यांनी काव्य फुले आणि 52 कशी, सुबोध, रत्नाकर यांसारखे काव्य संग्रह लिहिले. त्यांच्या कवितांमधून त्यांनी अज्ञानावर प्रहार केला. शिका ग पोरींनो शिका, शिकण्याचे जुगटी, प्रगतीची दारे, अज्ञानाचा अंधार ज्यांनी विरून वाहतील ज्ञानाचे वारे. सावित्रीबाई केवळ शाळा काढल्या नाही तर स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. विधवांचे केशवपण थांबवण्यासाठी नाभिकांचा संप घटवून आणला. अनाथ मुलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गट स्थापन केले. प्लेगच्या भयंकर साथीमध्ये सावित्रीबाईंनी रुग्णांची सेवा केली. एका आजारी मुलाला कडेवर घेऊन दवाखान्यात जाताना स्वतःला प्लेग झाला. 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. आजच्या काळात सावित्रींच्या खऱ्या लेकी व्हायचे असेल तर कष्टाची आणि अभ्यासाची सवय करून घेतली पाहिजे. सावित्रीबाईंनी जो ज्ञानाचा दिवा लावला तो आपल्याला कधी विझू द्यायचा नाही. अज्ञानाचा अंधार ज्याने ज्ञानाने संपवला, अज्ञानाचा अंधार ज्याने ज्ञानाने संपवला, स्त्रीशक्तींचा सन्मान ज्याने जगात वाढवला. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंजली. निर्भीड सावित्री अन्यायाविरुद्ध आवाज व्यासपीठावरील मान्य उपस्थित सर्व शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, संकटाचे डोंगर तिने हसत हसत गेले. अन्यायाची झोके तिने हिमतीने सावित्री फुले हे नाव घेतात आपल्या डोळ्यासमोर एक निर्भीड स्त्री आहे. त्या काळी स्त्रियांवर खूप बंधने होत्या. पती वारल्यावर स्त्रियांचे केस कापले जात. या अन्यायाविरुद्ध सावित्रीबाई नाभिकांना संभ्रम घटवून दिला. ही गोष्ट त्यावेळी कुणालाही जमत नव्हती. ती सावित्रीबाई करून लागली. त्या कधी कुणासमोर वागल्याने कुणी त्या रस्त्यावर लोक त्याला रस्त्यावर आडवायचे तेव्हा त्या मोठ्या हिमतीने त्याला उत्तर द्यायची. मी माझ्या मुलींना शिकवत आहे, तुम्ही तुमच्या करा असे त्या ठणकावून त्यांना सांगायची. त्यांची ही निर्भीड वृत्ती आज आपण मुलींनी आपल्या अंगी बाळगली पाहिजे. जे संकटात न घाबरता पुढे जाणे हेच आपण सावित्रीबाई करून शिकले आहे. जय हिंद. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझे नाव वैष्णवी आहे. आज मी सावित्रीबाई बद्दल तुम्हाला 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय शिक्षक, गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो, आज
3 जानेवारी आज आपण अशा महान स्त्रीचा जन्मदिवस साजरा करणार आहोत ज्यांच्यामुळे मी आणि माझ्यासारख्या लाखो मुली शाळेत जाऊ शकतात. त्या महान माऊलीचे नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. विते विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, इतके अनाथ एका अविद्येने गेले. सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली द्यायची असतील तर भाषण करून चालणार नाही. भाषण करून चालणार नाही. आपल्याला खूप शिकावं लागेल, मोठवावं लागेल आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आपल्या मनात ठेवावी लागेल. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. समाजाने जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाने जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य आहे ती क्रांतीज्योती. सावित्री तू सोचले दगड आणि धोंडे, सावित्री तू सोचले दगड आणि धोंडे, फिरवले झेंडे, तुझ्या रुग्णातून त्याचे हो उतार राहील. शिक्षणाच्या सुरगाने जिने उघडली दारं, शिक्षणाचे जिने उघडली दारं, सावित्री आज जगाचे सिलेदार. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 3 जानेवारी आज आपण अशा एका महान स्त्रीचा जन्मदिवस साजरा करत आहोत ज्यांच्यामुळे आज मी आणि माझ्यासारखे लाखो मुली शाळेत जाऊ शकत आहेत. त्या महान माऊलीचे नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. विते विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली, ते अनर्थ एका अविद्येने गेले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या काळी मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती, पण त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना घरीच शिकवले आणि त्यांना सुशिक्षित केले. केवळ स्वतः शिकून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी पुणे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. जेव्हा त्या शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर शेण दगड फेकायचे, त्यांना शिव्या द्यायचे, पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत, तर त्यांनी तो अपमान शांतपणे सहन केला आणि मुलींचे शिक्षण सुरूच ठेवले. आज आपण डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक किंवा अंतराळवीर होण्याचे स्वप्न पाहतो. त्याचे पूर्ण श्रेय सावित्रीबाईंना जाते. म्हणूनच आज स्त्री या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. माझ्या मैत्रिणींनो, सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर फक्त भाषण करून चालणार नाही, तर आपण खूप शिकावे, मोठे व्हावे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आपल्या मनात ठेवावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.